बातमी आहे मालवणची। कुडाळ मालवण मतदारसंघाचे मविया उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचाराला सुरुवात। मालवण कन्या शाळा येथील महापुरुष पारावर नारळ वाढवून आणि गाऱ्हाण घालून असंख्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचाराला आज सुरुवात झाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महिला कार्यकर्त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना आक्रमक। एकीकडे 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे महागाई वाढवून दाम दुप्पट वसूल करायचे, हे या योजनेचे खरं स्वरूप। जिथं गरज आहे, बाजारपेठेचा मुख्य भाग आणि जी काही कॉम्प्लेक्स झालेली आहे तिथं ती योजना राबवून त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्यावेळी कोणी ऐकलं नाही आणि ही योजना मालवण शहरावरती लादली गेली। ठीक आहे, त्याच्यानंतर काम सुरू झालं, पण कामासाठी निवडलेला जो ठेकेदार होता, पहिल्या दिवसापासून माझ्या लक्षात आलेलं होतं की ह्या ठेकेदाराची काम करण्याची क्षमता अजिबात नाही। तरी सुद्धा जवळजवळ 10-12 वर्ष हे काम रखडल्यानंतर, त्यावेळी दीपकभाई पालकमंत्री होते, मला वाटतं दीपकभाई आमदार होते आणि मी खास प्रयत्न करून या आपल्या भुयारी गटार योजनेचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी म्हणून आपण ठेकेदार बदलूया अशा पद्धतीची चर्चा केली। या चर्चेवरती सर्व नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचं एकमत झालं। नगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकमताचा ठराव झाला। काय ठराव झाला की हा उत्तुरवार नावाचा ठेकेदार, त्याचा ठेका रद्द करूया आणि या नळ योजनेसाठी नवीन ठेकेदार आणूया। त्यानंतर हा ठेकेदार उत्तुरवार याच समोरच्या आमदाराला, उमेदवाराला भेटला, निलेश राणेला, आणि मग त्यांनी नारायण राणेंना मध्यस्थी घालून त्यावेळचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांच्या मार्फत नगरपालिकेने केलेला एकमताचा ठराव रद्दबातल करून पुन्हा एकदा हाच ठेकेदार आमच्या माथी मारला। त्या सभेमध्ये मी हा मुद्दा मांडलेला होता, मुद्दाच नाही तर ठराव मांडलेला होता की जर अशा पद्धतीने वीरेंद्र सिंग आपली जबाबदारी घेत असेल आणि ही भुयारी गटार योजना पूर्ण करत असेल तर त्यांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष घालावं। जर पुढच्या वर्षभरामध्ये ही नगरपालिका ही योजना पूर्णत्वास गेली नाही तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या जिल्हाधिकाऱ्यांवरती दाखवावी। त्यावेळी सुदेश आसरेकरने सांगितलं होतं नाही असं करूया नको, परंतु आपण ते सावरून घेतलेलं होतं। लक्षात घ्या की या ठेकेदारीच्या मध्यस्थीमुळे आजही भुयारी गटार योजना पूर्णत्वास गेलेली नाही। त्याच्यासाठी वारंवार निधी आणला। जवळजवळ मालवणचे आपल्या सगळ्या नागरिकांचे नाही म्हटलं तरी 25 ते 30 कोटी रुपये आज या रस्त्यांच्या खाली गाडले गेलेले आहेत आणि त्याला जर कोण जबाबदार असेल तर तो हा समोरचा उमेदवार। ही बाब सुद्धा आपण लक्षात आणून दिली पाहिजे। या उलट जीर्ण झालेली नळ योजना, त्याच्यासाठी आमदारांनी प्रचंड प्रमाणामध्ये निधी आणला। आरोग्य सेवेच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आतापर्यंतच्या आलेल्या आहेत, पण या गोष्टींच्या बरोबर आणखीन एक भावनिक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, कारण ही सगळ्यांच्या आपल्या हृदयाला भिडलेली गोष्ट आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाळू कोळंबकर कोण होता, त्याच्याबद्दल मी जात नाही, परंतु ज्यावेळी कोरोना काळामध्ये माझा शेजारी, माझा मित्र, माझ्या लहानपणापासून जे आम्ही मोठे झालो, तो त्या पडव्याच्या SSPM हॉस्पिटलमध्ये कोरोनाने बाधित होऊन मृत पावला। त्यानंतर त्याचं पार्थिव देण्यासाठी आधी बिल भरा, जवळजवळ 3-3.5 लाख रुपये झालेले, 2-2.5-3 लाख रुपये भरलेले मित्रांनी 50,000 रुपये भरायचे होते। सगळेजण सांगत होते की ते पैसे आम्ही देतो, पण आधी बिल भरा आणि मगच तुम्ही शव ताब्यात घ्या, अशा पद्धतीचं यांचं आपल्या कार्यकर्त्यावर असलेलं प्रेम
आणि त्याच्या उलट आमदार वैभव नाईक मागच्या 15 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबत वावरत असलेलं, आपल्या सर्वांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक सुखदुःखामध्ये भिडत असलेलं नेतृत्व, या तुलनेमध्ये आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे, लोकांना ह्या बाबी सांगायच्या आहेत, समजावून सांगायच्या आहेत आणि उद्या 20 तारखेला त्यांना मतदान केंद्रावरती आणायचं आहे. अजिबात गाफील राहायचं नाही आहे. एक लक्षात घ्या की जी काही आशंका, भीती होती, ती भीती, आशंका आता दूर झालेली आहे. पैशाचा फार मोठा प्रभाव काही मतदारांवरती पडताना दिसत नाहीये. शासनाच्या कुठल्याही योजनांच्या बाबतीतलं मतदारांमध्ये सकारात्मक भावना नाही आहेत. कारण महागाईचा आगडोम, महिलांमध्ये असलेली असुरक्षितता, आरोग्य सेवेचा झालेला बट्ट्याबोळ, या सगळ्या गोष्टी या कारणीभूत आहेत. आजच्या वर्तमानपत्रामध्ये शरद पवार साहेबांचं जे पत्र प्रसिद्ध झालेलं आहे, ते पत्र प्रत्येकाने पुन्हा एकदा लक्षपूर्वक वाचा. छत्रपतींचा झालेला अपमान लोकांच्या लक्षात आणून द्या. या अपमानातनं कमावलेले, भ्रष्ट मार्गाने कमावलेले पैसे हे आज तुमच्यापर्यंत येत आहेत, ही गोष्ट त्यांना सांगा आणि त्यातून आपला विजय निश्चित करा, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल प्रसारमाध्यमांमार्फत एक निलेश राणेंनी व्हिडिओ किंवा एक माहिती प्रसारित केलेली आहे. वैभव नाईकांच्या सुरक्षितेविषयी प्रशासनाला काही सूचना दिलेल्या आहेत, तर त्यावरती काय सांगाल? एकच गोष्ट आहे की असल्या गोष्टी या असल्याच कुसक्या मेंदूतनच बाहेर पडतात. कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी डाव असेल आणि तो डाव आपल्या अंगलट येऊ नये म्हणून कुठंतरी ही याला गुन्हेगारीच्या भाषेमध्ये एलेबी तयार करणं असं म्हणतात. ती तयार करण्याचा हा प्रयत्न आहे असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आदिजी ठाकरे यांना वंदन. आणि आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने जमलेले सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक या ठिकाणचे धुळेवाडा परिसरातील नागरिक यांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या प्रचार फेरीच्या निमित्ताने ज्यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभली ते म्हणजे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नितीनजी वाळके साहेब, त्याशिवाय शहर प्रमुख बाबी जोगी, आमचे तळाशिलकर साहेब, यादव सर, शंकरदास आणि आमचे शिवसैनिक मांजरेकर सर यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. त्याशिवाय सर्वच आपले या एरियातील सगळे ज्येष्ठ मान्यवर आहेत या ठिकाणी, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वासू गावकर साहेब आहेत या ठिकाणी, ज्येष्ठ शिवसैनिक. सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो की तुमची आधी सर्वांची मी या ठिकाणी कौतुक करतो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही सर्वजण आमचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आधी एकनिष्ठ राहिलात, त्याबद्दल आधी तुमचे सर्वांचे मनापासून कौतुक करतो. आणि मेन म्हणजे आधी सत्याच्या बाजूने राहिलात. त्याशिवाय विशेषतः ज्यांचे कौतुक मी करेन ते म्हणजे आमचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, एकनिष्ठ, कर्तव्यदक्ष आणि जॉईंट किलर म्हणून ज्यांची आज महाराष्ट्रात ओळख आहे ते म्हणजे आमचे वैभवजी नाईक साहेब. यांचे सुद्धा मी या ठिकाणी विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचं कारण म्हणजे त्यांना सुद्धा 50 खोक्याची ऑफर आली होती, पण त्या ऑफरीला त्यांनी अजिबात किंमत दिली नाही, दाद दिली नाही. त्याबरोबर त्यांना त्रास देण्याचं काम सुद्धा ह्या लोकांनी चालू केलं. या चांडाळ चौकटीने त्रास देण्याचं सुद्धा काम चालू केलं. त्यांच्या बंगल्याची सुद्धा मोजमापी घेण्यात आली. त्याशिवाय त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या रेडी सुद्धा मारण्यात आल्या. एवढं करूनही ते तुमच्या आणि आमच्याशी, आपण दिलेल्या मताशी ते एकनिष्ठ राहिले, हे प्रत्येकाने आधी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण सुद्धा त्यांच्याशी एकनिष्ठ राहणं ही फार काळाची गरज आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्याशिवाय कोविड काळात आता वाळके साहेबांनी सगळं विश्लेषण करून तुम्हाला सांगितलं, तर त्यावेळेस अक्षरशः विरोधक आपापल्या बंगल्यानी सेफ बसले होते. हे कुठे दिसले काय तुम्हाला विरोधक? सरळ सांगा, दिसले तर दिसले म्हणून सांगा, खोटं इकडे काय नाही. पण वैभव नाईक मात्र तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात या ठिकाणी हिरिरीने भाग घेत होते. 24 तास इकडे आमच्या सेवेत होते. तर अशा व्यक्तीबरोबर राहणं योग्य का? जे आपल्या बंगल्यात सेफ होते त्यांच्याबरोबर राहणं योग्य, हे प्रत्येकाने ठरवणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय तौक्ते वादळासारखी इकडे महाभयंकर परिस्थिती उद्भवली. तुम्ही सगळेजण माझ्यासोबत होता त्यावेळेस. वैभवजी नाईक स्वतः
या ठिकाणी टू व्हीलरने फिरत होते, टू व्हीलरने फिरून ते प्रत्येकाची सुखदुःख जाणत होते, प्रत्येकाच्या चौकशी करत होते बाबा. आणि ती परिस्थिती एवढी डेंजर होती की असं वाटलं का पहिल्यांदा जे वादळ झाल्यानंतर जवळपास महिनाभर लाईट येणार नाही, अशी ही वस्तुस्थिती होती. बरोबर ना? प्रत्येकाला वाटलं आता महिनाभर आपल्याला गाळोगाळच राहायचं आहे. पण वैभव नाईकांच्या ह्या नियोजनांमुळे आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे विशेषतः आभार मानायला पाहिजेत, म्हणजे आमचे उद्धवजी साहेबांचे आभार मानायला पाहिजेत. कारण त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे महाराष्ट्रातले सगळे एमएससीबीचे जे कर्मचारी आहेत ते जवळपास 2 ते 2,500 लोक इकडे या ठिकाणी टीमी त्याने इकडे पाठवल्या. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने लाईट ह्या ठिकाणची ह्या परिसरातली साहेब सांगतो दुसऱ्या दिवशीपासून लाईट चालू झाली. याच्यात खोटं काय नाही. त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर आपल्याला राहणं फार गरजेचं आहे, जो आपल्या सुखदुःखात. आणि त्यावेळेस जर दुसरा आमदार असला असता 100% मी तुम्हाला सांगतो माझ्या मते महिनाभर आम्ही काळोखात राहणार होतो. ही वस्तुस्थिती आहे. त्याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस सुद्धा तौक्ते वादळात स्वतः बिचारे आजारी असून सुद्धा पायपीट करून उद्धव ठाकरे ह्या एरियातून आमच्या एरियातूनच फिरून गेले आणि कोट्यावधी रुपयाची त्यावेळेस भूमिगत वीज वाहिनीसाठी त्यांनी मंजुरी दिली. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी या एरियाच्या वतीने किंवा मालवण शहराच्या वतीने, मालवण तालुक्याच्या वतीने त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि असं असताना सुद्धा ह्या गद्दारांनी त्यांचं पाय खेचण्याचे काम केलं आणि त्यांना या खुर्चीतून, सीएमच्या खुर्चीतून उतरवण्याचं काम या गद्दार लोकांनी केलं. तर यांना ही जनता माफ करणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो. त्याशिवाय महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांपासून, म्हणजे इतिहास सांगतो, छत्रपती शिवरायांपासून आतापर्यंत कधीच महाराष्ट्र दिल्ली समोर झुकलेला कधी आम्ही बघितला नाही. म्हणजे आतापर्यंत म्हणजे उद्धवजी साहेबांपर्यंत कधी झुकलेलं बघितलं नाही. पण या गद्दारांनी मात्र झुकवण्याचं काम केलं. या गद्दारांना ह्या ठिकाणी गाडल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही एवढी मी या ठिकाणी शपथ घेतो. आणि ह्या मालवण शहरातून आणि ह्या प्रभागातून आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी आम्ही लीड देऊ. आणि प्रत्येकाने मात्र गाफील राहताना हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, कारण निशाणी आहे आपली मशाल. 2 नंबरचं चिन्ह, 2 नंबरचं बटन दाबून वैभव नाईकांना आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यायला पाहिजे आणि पालकमंत्री करायला पाहिजे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, कारण महाविकास आघाडीचीच सत्ता या ठिकाणी येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येकाने गाफील राहू नका. विविध आमिषे येतील, धुडकारून लावा, पण या गद्दारांना इकडे गाडल्याशिवाय आपण गप्प राहायचं नाही हे लक्षात ठेवा. आणि 23 तारखेला विजयी झेंडा आपणच फडकवणार या ठिकाणी मी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकणासाठी आणि चांगले प्रकल्प गुजरातसाठी, हेही तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक जनतेने लक्षात घ्या. कोकणाचा विकास करायचंय, कोकणाचा कॅलिफोर्निया करायचं नाही, ते फक्त वाचनात, पुस्तकात आणि भाषणात. पण ह्या लोकांनी रिफायनरी सारखे अति भयंकर प्रोजेक्ट, सिडको ताब्यात द्यायचा आहे आपल्या मालवण शहराचे किनारपट्टी भाग, जिथे संडासची टाकी जरी खोदायची असली तरी आपल्याला मुंबईला धाव घ्यावी लागणार आहे. रबर प्लॅन्ट, डोडामार्ग सारखे अति विषारी आणि अति घातक असे खनिज जे काही कोकणाला विनाशकारी प्रकल्प आहेत ते फक्त कोकणाच्या माती घालायचे आहे आणि चांगले जे प्रोजेक्ट आहेत ते गुजरातला न्यायचे आहेत. हेही तितकंच शाश्वत सत्य आहे. हे प्रत्येक जनतेने डोक्यात घाला आणि आपलं डोकं शांत ठेवून येणाऱ्या निवडणुकीत कुठला उमेदवार योग्य आहे, शांत संयमी राडेबाज नाहीये आमचे वैभव विजय नाईक, अशा या उमेदवाराला भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे. वैभव नाईकांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख स्वतः उद्धव ठाकरे आपल्या मालवणमध्ये आले होते. एक भरपूर असा मोठा मेळावाही झाला. तर त्यावेळी तुम्ही थोड्याशा चवताळलेल्या होतात विरोधकांवरती, तर त्याबद्दल थोडंसं काय सांगाल? कसं आहे, श्रीदेव रामेश्वराची ही भूमी आहे. छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि तुम्ही काय आम्ही काय, पूर्ण जग जे छत्रपती शिवरायांच्या आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वसा घेऊन पुढे जाणारी ही माझी कोकणवासी आहेत. आणि जी परशुरामाची भूमी आहे त्यात जर कुठेतरी चुकीचं कृत्य, वाईट प्रवृत्ती जर जन्माला येत असेल तर त्या विरोधात आतापर्यंतचा इतिहास आहे की विरोध हा झालेला आहे, संघर्ष हा झालेला आहे, लढा हा झालेला आहे.
कारण तसंच आहे, राजकोट किल्ला जो सर्वश्रुत होता, जो मोदीजींनी, सध्याचे आपल्या भारताचे पंतप्रधान आणि आपले मुख्यमंत्री जे महाराष्ट्राला लाभले दुर्दैवाने, त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जे घिसाडघाईने जे छत्रपती शिवरायांचं स्मारक इथे राजकोट किल्ल्यावर उभं केलं गेलं आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं, जिथे छत्रपती शिवरायांनी आया बहिणींना न्याय दिला, जिथे छत्रपती शिवरायांनी संघर्षातून बलिदानातून हे स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याच्या रयतेला न्याय दिला, त्या भूमीत हे असं जे राजकोट किल्ल्यावर जे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा अवमान झाला, त्याचा बदला म्हणून कोकणवासियांच्या माथी रिफायनरी सारखे विनाशकारी प्रकल्प माथी मांडण्याचं जे कृत्य करण्याचा बदला म्हणून कोकणवासियांना शांत, सुसंस्कृत, संयमीपणाचं जे वारसा लाभलेला आहे, पण इथे राडेशाही, हुकुमशाही, जी लोकशाहीची पायमल्ली, संविधानाची पायमल्ली जी आता घडत आहे, त्याचा बदला म्हणून माऊली वर्गातील जे महागाईला त्रस्त झालेले आहेत, त्याचा बदला म्हणून आया बहिणींच्या न्याय हक्कासाठी, विकासासाठी आणि धूमकेतू सारखे अचानक जर एखादा उमेदवार कोकणात येत असेल आणि अत्यंत वाईट, आम्ही ऐकतोय 2 दिवसात की खूप प्रलोभनं दिली जात आहेत, लोकांना पैशाचं आमिष दिलं जात आहे, पण हे टिकणार नाही. मी मगाशी म्हटलेलं आहे, श्रीदेव रामेश्वराची ही भूमी आहे. तेव्हा या सगळ्याचं न्याय हक्कासाठी आणि परिवर्तनासाठी महाविकास आघाडीचा विजय आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आज तुम्ही बघताय मालवण धुरीवाड्यात माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमदार वैभव विजय नाईक, मशाले चिन्ह आहे, यांच्या विजयासाठी आपण सगळे घराघरातून महिला, पुरुष वर्ग सगळ्या माऊली ज्या बाहेर पडल्या आहेत, त्याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण धुरीवाडा आहे. आणि आपल्याला भरघोस मतांनी वैभव विजय नाईक, आमदार वैभव विजय नाईक हे निवडून आलेच आहेत. या गर्दीमुळे आणि आपल्या सभा ज्या भरतायत आणि जे लोकांच्या मनात जो राग आहे तो आता येणाऱ्या निवडणुकीत बाहेर पडणार आहे. आणि निशान मशाल आहे, जी मशाल निशान जे धनुष्यबाण कोकणातून संपवण्याचा जो ज्यांनी मनसुबा रचला होता, ऑन रेकॉर्ड आहे पत्रकार बंधू, त्या रेकॉर्ड मध्ये तुम्ही तपासा, ज्या राणे कुटुंबियांनी सांगितलं होतं की कोकणातून धनुष्यबाण संपवणार आणि त्या संपवणारा वक्तव्य करणाऱ्या आज उमेदवाराने धनुष्यबाण पेलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धनुष्यबाण हा श्री रामचंद्र प्रभूंच्या हातात योग्य आहे, सत्तेच्या हातात योग्य आहे, सत्ता म्हणजे जो सत्तेने वागतो त्याच्या हातात योग्य आहे. तेव्हा आपल्याला स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे वंशज आहेत, आपले उद्धव साहेब आहेत, कारण बाळासाहेबांनी जाताना शेवटच्या क्षणी आपल्या सगळ्यांना आव्हान केलं होतं, माझ्या उद्धवजींना सांभाळा, माझ्या आदित्यजींना सांभाळा. आणि त्यावेळेस अध्यक्षपद जे उद्धव साहेबांच्या हाती दिलं होतं, जबाबदारी शिवसेनेची, ओरिजिनल शिवसेना मी म्हणते, जी हाती दिली होती, त्याचा आपल्याला तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि मशाल या चिन्हाला आपण घरोघरी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे. 2 नंबरचं बटन आहे, उमेदवार आमदार वैभव विजय नाईक साहेब आहेत आणि इतर जिल्ह्यातील उमेदवार आहेत. मशाल या चिन्हाला आपल्याला बटन दाबून भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे. हे आपण आता ठाम केलेलं आहे, हे या गर्दीतून दिसतंय. नक्कीच त्याचप्रमाणे काल अंधारे कुडाळमध्ये एक प्रचंड महामेळावा झाला, तर त्यांचं वक्तव्य होतं की कोणी कोकणातून येतं 4 आणे 12 आणे, तर ते नारायण राणे यांच्या कुटुंबाला ते उद्दिष्टून होतं. तर विचारायचं असं आहे की आमदार वैभव नाईक सुद्धा कोकणातूनच आहेत. दादा कसं आहे, आमदार साहेबही कोकणातून आहे, राणे साहेब पण कोकणातून बिलॉंग करतात, पण आमदार साहेबांचा एक पाय मुंबईत असतो, आपल्या विधान सभेत असतो, एक पाय मालवण कुडाळात असतो आणि इतर तालुक्यात असतो. आणि घराघरात पोचणारं जे व्यक्तिमत्व आहे, आता मी हल्ली 2 दिवसापूर्वी बघितलं, मतिमंद मुलांनाही आमदार साहेबांचं नाव निशाणी
पाठ आहे अशी व्यक्ती जी तोक्ते वादळापासून कोविड काळापासून घराघरात सगळ्यांना सेवा दिली, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता न तमा बाळगता अशा उमेदवार जो मालवण शहराला लाभलाय, कुडाळ शहराला लाभलाय, ज्यांचं टच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या आम्ही मार्गदर्शन त्यांचं घेतो आणि घराघरात पोहोचतो, तर त्या उमेदवाराला आपण कोकणातलंच समजतोय ना. एकीकडे लाडकी बहीण योजना तुम्ही आता म्हणालात की 1500 रुपये मिळत आहेत आणि एकीकडे महागाई सुद्धा आहे, तर ह्याचा काही परिणाम सध्याच्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये काही होऊ शकतो? अजिबात होणार नाहीये, कारण आम्ही प्रत्येक महिलाचं मी आज बाजारात म्हणा सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्रित येतो आणि जेव्हा चर्चा होते कानावर मला विचारण्यापेक्षा या माऊलींना विचारा. महागाई तितक्याच पटीने वाढलेली आहे. 500 रुपये सिलेंडर 810 400 या माता भगिनींचं म्हणणं आहे. तेव्हा कुणी शासनाची जी खोटी आश्वासनं आहेत निवडणुकीच्या तोंडावर जे 1500 देत आहेत, मी म्हणते आमच्या खात्यात 15 लाख जमा होणार होते 10 वर्षापूर्वी, ते आमचेच आम्हाला पैसे देत आहेत. आमच्या टॅक्समधून जे जमा होतात तेच महिलांना वाटतायत, त्यांना कळत नाहीये. पण आजच्या महिला सुज्ञ आहेत, त्यांना सगळं माहिती आहे कशातून पैसे येतात. महिन्याला 15,000 रुपये तुम्ही देणार का? त्यांच्या मुलांना नकोय. गुलामीचा साखळा दंड आम्हाला नकोय. नोकऱ्या द्या आणि मुलांना नोकऱ्या आहेत पण कोण परमनंट आणि नोकऱ्या आम्हाला रिफायनरीच्या मार्फत नकोय. प्लीज कृपया हे आता जे सत्ताधारी बसले आहेत ना, त्या हलकट सरकाराचं माझं इथे सगळ्या महिलांच्या वतीने आव्हान आहे. आम्हाला रिफायनरीच्या रूपात आम्हाला नोकऱ्या नको आहे. आमचं कोकण स्वर्ग आहे, ते स्वर्गच राहू दे आणि ते आम्ही टिकून ठेवणार आहोत. तेव्हा ही आश्वासनांना बळी पडणारे हा माऊली नाहीयेत. बघा तुम्हीच पत्रकार बंधू, आणि हा आवाज वरपर्यंत जाऊ देत ही आमची सदिच्छा. आमदार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नक्कीच मॅडम, त्याचप्रमाणे आता इलेक्शनची जी तारीख आहे 20 तारीख, तर आता काही 3 ते 4 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. तर आपला जो आतापर्यंत जो प्रचार सुरू आहे, तर त्याच्यामधून जनमानसांकडून आपल्या नाईक साहेबांसाठी म्हणजे कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया आहेत आणि विरोधी उमेदवार आहेत तर त्यांच्याकडून? चांगली प्रतिक्रिया आहे, कारण छत्रपती शिवरायांच्या शिवचरित्रात जे वाचन केलेले आहे, जो अभ्यास केलेला आहे, तोच माऊली वर्ग आज कृतीत उतरणार आहे. कारण ही आपली कोकण संस्कृती राडा नाहीये, दहशतवाद नाहीये, हुकुमशाहीला जुमानणारी नाहीये. ही जी संस्कृती आहे ती शांत, सुसंस्कृत, संयमी. कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा साक्षरतेच्या दिशेने जाणारा जिल्हा आहे. त्यामुळे अशा तुम्ही किती आमिष आणा, किती प्रलोभन आणा, आमच्या महिला जो कणा आहे या समाजाचा, त्या महिला आमच्या पाठी फिरणार नाही. महिला आता सुशिक्षित झालेल्या आहेत, घरात बसून राहत नाहीयेत. ते टीव्ही बघतात, पेपर वाचतात, सगळं वाचतायत. त्याला माहिती आहे कोण चांगलं काम करणार आणि कोण काय. आणि आमच्या मालवणात तर महिलांना बाहेर आणल्या शिल्पा खोतने, त्यामुळे सगळ्या महिला सक्षम झालेल्या आहेत. रडत बसत नाही घरामध्ये, रडत बसत नाही घरात. लढणार नाही, लढणार. आता रडणार नाही, लढणार.